मग मला कुणीतरी म्हटलं, अहो ताई, जर पोरींकडे आईबाप सांभाळायचे असते तर वृद्धाश्रम राहिलेच नसते. मी म्हणलं प्रत्येक पोरीनं सासरे आईबापासारखे सांभाळले असते तर वृद्धाश्रम आजही राहिले नसते महाराज बरं का. त्याला फरक एवढाच आहे, आईबापाची जागा सासऱ्याला द्यायची, तशी देवाची जागा माणसाला, देवाची जागा मायबापाला. तू का म्हणे माय बाप आहे अवघी देवाचीच. कुणीतरी म्हणलं माझा बाप मेला, म्हणलं येड्या आता फक्त जीव गेला, मेला मगाशीच होता. ज्या दिवशी 4 माणसात तू बापाचा अपमान केला, बाप तेव्हाच मेला, आता फक्त जीव गेला. ज्या दिवशी भर वयात तू व्यसन करून आला तुझा बाप, तेव्हाच मेला, आता फक्त जीव गेला. जेव्हा बायको समोर तू आई बापाचा अपमान केला, बाप तेव्हाच मेला, आता फक्त जीव गेला. अशी किती म्हातारी माणसं आहेत जी आता मेलेलीच आहेत, फक्त मरायचं त्यांच्या हातात नाहीत म्हणून जिवंत आहेत. ज्या दिवशी बापाला कळतं ना आता पोराच्या घरात आणि पोराच्या निर्णयात मला सन्मान राहिला नाही, त्याचं बाप पण तेव्हाच मरतं रे. आयुष्यात खूप कष्ट खाल्लेले असतात त्याने, आणि आम्ही इतके लायक झालोय की आईबापाला नालायक समजायला लागलोय. 4 पुस्तकं जास्त वाचले आम्ही. महाराज म्हणतात तसं सावज सांगे संतोषाला खोकड पुस्तकं वाचे, अशी आमची परिस्थिती. आमचं म्हणजे कसं, लटके झाले कटके तिथे गाडग्या एवढे राळे, लटके झाले कटके तिथे गाडग्या एवढे राळे, उडत चिमणी सरत चाले तिचे वाटे एवढे डोळे. लटके झाले कटके तिथे गाडग्या एवढे राळे, लटके लटके झाले कटके तिथे गाडग्या एवढे राळे. हे नामदेवरायांचे कूट अभंग आहेत. हे कुठून कुठून किती बी कुठले तरी कुठूनच कळत नाही, त्याला कुठ म्हणायचं महाराज बरं का.